नमस्कार मित्रांनो. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अवघ्या 48 तासांची मुदत दिलेली आहे. 48 तासांमध्ये इराणनी होर्मुझची सामुद्रधुनी उघडली नाही तर इराणवर आतापर्यंत झाला नाही एवढा मोठा हल्ला करण्याची धमकी त्यांनी दिलेली आहे. या हल्ल्यामध्ये इराणचे पॉवर प्लॅन्ट्स म्हणजे वीज निर्माण करणारी केंद्र उद्ध्वस्त करण्यात येतील अशी सरळ धमकी देण्यात आलेली आहे. वीज निर्मिती केंद्र अतिशय महत्त्वाचा ॲसेट, महत्त्वाचा प्रकल्प देशातला असतो. कारण एकदा वीज गेली की देशातलं सगळं औद्योगिक उत्पादन बंद पडू शकतं. आणि दुसरी गोष्ट, वीज गेली की लोकांचे हाल होतात, लोक रस्त्यावर येऊ शकतात, राजवटीविरुद्ध आंदोलन करू शकतात आणि अंधार देशात सगळीकडे झाला की त्याचा फायदा लष्करी कारवाईसाठी होऊ शकतो. अर्थात इराणनेही या धमकीला न जुमानता अमेरिकेला प्रतिधमकी दिलेली आहे की जर तुम्ही आमच्या वीज निर्मिती केंद्रांवर हल्ला केला तर आम्ही देखील आखाती देशातल्या क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरवर हल्ला करू. क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय तर पुन्हा याच गोष्टी, वीज निर्मिती केंद्र, तेलाचे साठे म्हणजे जिथे तेल टाक्यांमध्ये साठवलेलं असतं ते, बंदरं, जलशुद्धीकरण प्रकल्प. म्हणजे तुम्ही जर आमच्या पाठीचा कणा मोडायचा प्रयत्न केलात तर आम्ही तुमच्या सगळ्या मित्र देशांच्या पाठीचा कणा मोडण्याचा प्रयत्न करू. आता त्यामुळे ज्याला टॅको म्हणतात, ट्रम्प ऑलवेज चिकन्स आउट, असं होऊ शकतं का डोनाल्ड ट्रम्प आपली धमकी, म्हणजे हल्ली तर असं दिसतं की 48 तासाची मुदत दिलेली असते आणि ट्रम्प बरेचदा 30 तासानंतरच त्यांचा पेशन्स संपतो की आता काही तुम्ही करणार नाही आहेत माहिती आहे, त्यामुळे 48 तास मी म्हटलेलं, पण कशाला 48 तासाची गरज आहे, माझ्या लक्षात आलं की तुम्ही काही करणार नाही आहेत आणि त्यामुळे आत्ताच मी हल्ल्याला सुरुवात केली आणि त्यामुळे कदाचित उद्या सकाळीच किंवा उद्या रात्रीच इराणच्या वीज निर्मिती केंद्रांवर हल्ले होऊ शकतात. आणि त्यामुळे या युद्धाला आता आणखीन एक नवीन वळण प्राप्त होणार आहे, एक नवीन पायरी चढली जाणार आहे. एस्कलेशन लॅडर ज्याला म्हणतात की टप्प्याटप्प्याने देश आपली कारवाई वाढवत जातात, तशी अमेरिका आपली कारवाई वाढवत जात आहे. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा झाला इराणनी काल इस्रायलच्या अणुकेंद्रावर हल्ले केले. याच्या आधी इराणच्या नतान्झ या आण्विक केंद्रावर हल्ले करण्यात आले होते. अमेरिका आणि इस्रायलकडून हल्ले करण्यात आले होते आणि इराणचा अणुप्रकल्प तो पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी हे हल्ले करण्यात आलेले आहेत. याच्या बाबतीत एक मोठा गोंधळ असा आहे कारण गेल्या वर्षी जूनमध्ये जी कारवाई झाली, 15 जूनच्या आसपास 12 दिवसाचं जे युद्ध झालं अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण, त्यामध्ये ट्रम्प यांनी घोषित केलं होतं की इराणचा अणुप्रकल्प, अण्वस्त्र तंत्रज्ञान निर्मिती प्रकल्प पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे आता पुन्हा याच केंद्रांवर हल्ला कशासाठी केला जात आहे हा प्रश्न लोकांच्या मनात येणं स्वाभाविक आहे. गेल्या वर्षी झालेल्या हल्ल्यात या प्रकल्पाचं जबरदस्त नुकसान झालं असलं तरी तो पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता का नाही याच्याबद्दल वेगवेगळ्या तज्ज्ञांनी शंका उपस्थित केल्या होत्या. आणि याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं असलेलं जे हायली एनरिच युरेनियम आहे की त्या युरेनियमचा समृद्ध केलेलं युरेनियम ज्याचा वापर जवळपास 10हून अधिक अण्वस्त्र निर्माण करण्यासाठी केला जाऊ शकतो, त्या युरेनियमचं काय झालं हा त्यातला लाख मोलाचा प्रश्न आहे. अनेकांना वाटतं की हे युरेनियम त्या प्रकल्पावर हल्ला केला तेव्हा जी पडझड झाली, कारण बंकर बस्टर बॉम्ब जे अमेरिकेचे खूप प्रचंड ताकदवान बॉम्ब आहेत आणि त्यामुळे प्रकल्प जरी पूर्णपणे उद्ध्वस्त नाही झाला तरी हे जे युरेनियम आहे ते त्या डोंगरांच्या पोटामध्ये दडलं गेलं. त्याच्यापासून काही धोका आहे का तर प्रथमदर्शनी त्याच्यापासून काही धोका नाही, कारण हे युरेनियम नुसतं समृद्धकरण केलेलं युरेनियम त्याचा काही चर्नोबिलसारखा जसा हवेबरोबर आणि पाण्याबरोबर ते पसरतं, ती पसरण्याची शक्यता कमी आहे असं आत्ता प्रथमदर्शनी वाटतंय की त्याचा रेडिओ ॲक्टिव्हिटी त्याची दिसलेली नाही आहे, संसर्ग नाही आहे. आणि त्यामुळे दुसरी शंका येते की जर
हे इंधन इराणनी आधीच हलवून दुसरीकडे ठेवलं असेल आणि जर हे युद्ध अशा टोकाला गेलं, जर इराणनी हे इंधन घाईघाईत काहीतरी एक डर्टी बॉम्ब बनवण्यासाठी किंवा दहशतवादी संघटनांना हे युरेनियम दिलं तर काय, ही दुसरी शक्यता याच्यामध्ये वर्तवली जात आहे. अर्थात अशी शक्यता वर्तवली गेली असली तरी त्याला काय म्हणतात, ऑन द सेफर साईड, त्याच्यामध्ये काही शंकेला जागा नको म्हणून इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ला झाला. प्रत्युत्तरादाखल इराणनी इस्रायलच्या अणुप्रकल्पावर, जो दिमोना येथे आहे, दिमोना हे नेगेवचं वाळवंट जिथे सुरू होतं, इस्रायलचा जो अर्धा भाग हा नेगेवच्या वाळवंटांनी व्यापलेला आहे आणि त्याच्यात दिमोना आणि आराद ही 2 शहरं आहेत, ज्याच्या जवळ हा इस्रायलचा अणुप्रकल्प आहे. इस्रायल असं म्हणतात की भारत आणि पाकिस्तानच्या पूर्वी इस्रायल अण्वस्त्र संपन्न देश झाला, पण इस्रायलची अधिकृत भूमिका ना होकाराची ना नकाराची अशी आहे, ज्याला न्यूक्लिअर ॲम्बिग्युइटी म्हणतात. इस्रायलने हे स्पष्ट केलेलं आहे की इस्रायल विल नॉट बी द फर्स्ट कंट्री टू इंट्रोड्यूस न्यूक्लिअर वेपन्स टू द रिजन. म्हणजे या प्रदेशामध्ये इस्रायल सर्वप्रथम अणुबॉम्बचा वापर करणार नाही, पण तरी देखील वेगवेगळ्या अंदाजानुसार इस्रायलकडे ती क्षमता आहे. अर्थात इस्रायलनेही भारत आणि पाकिस्तानप्रमाणे न्यूक्लिअर प्रोलिफरेशन ट्रीटीवर NPTवर सह्या केल्या नसल्यामुळे इतर देशाच्या किंवा IAEAच्या निरीक्षकांना इस्रायलमध्ये जाऊन ते तपासण्याचा अधिकार नाही. पण असं असलं तरी इस्रायलचा अणुप्रकल्प अतिशय सुरक्षित आहे असं म्हटलं जातं, कारण देशामध्ये लोकशाही आहे, व्यवस्था आहे, सगळं काही म्हणजे कायद्याचं राज्य आहे. पण ही जी इराणची क्षेपणास्त्र तिकडे पडली त्याच्यामुळे लगेच लोकांनी त्याच्याबद्दल प्रश्न उपस्थित करायला सुरुवात झाली. ते पुन्हा लक्षात घ्यायची गोष्ट आहे ती म्हणजे या क्षेपणास्त्रांमध्ये इस्रायलमध्ये आता नक्की आकडा माहिती नाही, पण साधारणतः 150पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याची बातमी आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने आत्तापर्यंतच्या युद्धात इस्रायलचे लोक कधीही जखमी झाले नव्हते. सुदैवाची गोष्ट याच्यामध्ये एकही माणूस मारला गेला नाही. याच्याबाबत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी एक वक्तव्य केलं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की हे इराणमधनं इस्रायलमध्ये मिसाईल डागलं गेलं की तुम्हाला 12 मिनटं जवळपास मिळतात, कारण ज्या वेगाने ते क्षेपणास्त्र इस्रायलकडे येतं अंतर एवढं आहे की 12 मिनटं त्या क्षेपणास्त्राला लागतात. आणि त्यामुळे या बाबतीतही हा दिमोना आणि आरादचा परिसर आहे तिथे लोकांना पूर्वसूचना मिळाली होती आणि इस्रायलमध्ये पूर्वसूचना मिळाली की तुम्हाला प्रत्येक इमारतीच्या तळघरात किंवा प्रत्येक घरात आयदर त्यांचा एक सेफ रूम असते किंवा जर तुम्ही रस्त्यावर असाल तर कुठे जाऊन तुम्हाला उभं राहायचं असतं, हे सगळं सूचित केलेलं असतं. पण दिवसातनं 6 वेळा 8 वेळा वॉर्निंग येत असल्यामुळे आणि 95% क्षेपणास्त्र हवेतल्या हवेत उद्ध्वस्त होत असल्यामुळे लोकांच्यात पण एक प्रकारचा आळस आता 3 आठवड्याने आलेला आहे की जाऊ दे ना, नाही 95% तर हवेतल्या हवेतच क्षेपणास्त्र उद्ध्वस्त होणारे, कशाला सारखं हे करायचं. पण त्याचा परिणाम काय होऊ शकतो हे कालच्या घटनेनी दिसून आलं. तुम्ही 8 7 वेळा काळजी घेतली आणि एकदा निष्काळजीपणा दाखवला तरी तो प्राणघातक ठरू शकतो. एवढं होऊनही म्हणजे ते इस्रायलची जी क्षेपणास्त्र भेदणारी यंत्रणा आहे ती नाकाम ठरली या क्षेपणास्त्रांना रोखण्यात, पण त्याच्यामुळे जवळपास 180 जण जखमी, काही किरकोळ काही गंभीर स्वरूपात जखमी झालेले आहेत. त्यामुळे इस्रायलमध्येही या बाबतीत बदला घ्यायचं वातावरण आहे. आता त्यामुळे इस्रायल पुढचं कुठलं पाऊल उचलतो ते बघणं आवश्यक आहे. दुसरीकडे लेबनॉनमध्ये इस्रायलचं युद्ध अतिशय जोरात सुरू आहे. लेबनॉनमध्येही खरं तर हिजबुल्ला हमासच्या 10 पट ताकदवान असलेली संघटना होती. त्यांच्याकडे 1 लाखापेक्षा जास्त रॉकेट्स आणि मिसाईल्स होत्या. पण ज्या प्रकारे इस्रायलनी हिजबुल्लाचं अख्खं नेतृत्व कापून टाकलं, पेजर ब्लास्ट, वॉकी टॉकी ब्लास्ट आणि नंतर हसन नसरल्ला आणि सगळे लोक एकत्र जमले असताना त्यांना एका ठिकाणी उडवलं, त्यानंतर हिजबुल्ला एका प्रकारे हतप्रभ झाला होता, म्हणजे लढण्याच्या परिस्थितीत नव्हता. पण आता पुन्हा त्यांनी स्वतःची मोर्चे बांधणी केलेली आहे आणि इस्रायलला जाणीव आहे की हिजबुल्लाची लढाईची ताकद संपल्याशिवाय आपल्या भागात शांतता नांदणार नाही. इराण विरुद्ध एक वेळ युद्धबंदी, युद्धविराम होऊ शकेल, पण हिजबुल्ला शेजारी आपल्या डोक्यावर बसलेला आहे आणि हिजबुल्लाला संपवल्याशिवाय मी म्हणणार नाही, कारण इराण आणि हिजबुल्ला यांच्यामध्ये अनेक वर्ष युद्ध सुरू होतं. 1982 ते 2000 सालापर्यंत 18 वर्ष हे चालू होतं. नंतर 2006 साली पुन्हा युद्ध झालं होतं
आणि त्यामुळे हिजबुल्ला संपेल की नाही माहिती नाही, पण त्याची लढण्याची ताकद संपवणं आणि एक दक्षिण लेबनॉनमध्ये बफर झोन तयार करणं की जिथून हिजबुल्ला हल्ला करतो इस्रायलवर तिथे त्यांना येऊ न देणं, या उद्देशाने इस्रायल आत्ता लेबनॉनमध्ये कारवाई करते. आणि या पार्श्वभूमीवर आपण सध्या उभे आहोत. 48 तासांनी ही गोष्ट स्पष्ट होणार आहे. इराणनी आज अशी बातमी आहे जो मला पूर्णपणे सांगता येत नाही की अमेरिका आणि इस्रायल वगळता, कदाचित त्यांचे मित्र देशही असतील, पण हे अमेरिका आणि इस्रायल वगळता बाकीच्या देशांना तेल वाहतूक करण्यास परवानगी दिलेली आहे. अर्थात त्याच्या अटी शर्ती काय आहेत हे अजून स्पष्ट झालेलं नाही आहे. कदाचित बाकीच्या देशांना तेल वाहतूक करण्यासाठी, गॅस वाहतूक करण्यासाठी इराणला खंडणी द्यायची आहे आणि ती खंडणी चीनी चलनात द्यायची आहे. आणि त्यामुळे याचे तपशील अजून जाहीर झाले नसले तरी ही एक गोष्ट त्याच्यामध्ये झालेली आहे. दुसरी गोष्ट त्याच्यात झालेली आहे ती म्हणजे ब्रिटननी त्यांची न्यूक्लिअर सबमरीन या भागात आणलेली आहे. आता हे न्यूक्लिअर सबमरीन काय करू शकेल कल्पना नाही, पण त्याच्यावरनं टॉमाहाक मिसाईल्स जी पहिल्या दिवशी डागल्या गेल्या त्या डागता येऊ शकतात. इराण युद्धाबद्दल संशय असलेले ब्रिटिश भरपूर लोक आहेत आणि ब्रिटनचा आता बऱ्याच ठिकाणी पाकिस्तान छोटा मोठा दिसायला लागलेला आहे. त्यांचा तर या सगळ्या युद्धाला विरोध आहे, कारण पाकिस्तानचा विरोध नसेल पण ब्रिटनमधल्या पाकिस्तान्यांचा विरोध आहे, कारण त्यांच्यासाठी हा इस्लाम विरुद्ध बिगर इस्लाम असा संघर्ष आहे. आणि त्यामुळे त्यांच्याकडनं अशी शंका उपस्थित केलेली आहे की अरे तुम्ही तिथे अण्वस्त्र ही पाणबुडी पाठवताय, पण जर इराणनी जर क्षेपणास्त्र डागलं तर ब्रिटनकडे त्याच्या बचावाची कोणतीही यंत्रणा नाही आहे. हे खरं ऐकायला विचित्र आहे, मला अजून याचं कन्फर्मेशन करावं लागेल. पण कदाचित आत्तापर्यंत ब्रिटनला असलेला धोका क्षेपणास्त्रांचा हा मुख्यतः रशियाकडनं होता. आणि त्यामुळे रशियाची क्षेपणास्त्र हवेतल्या हवेत उद्ध्वस्त करायला ज्या बॅटरीज आहेत त्या मुख्यतः पोलंडमध्ये, तुर्कीमध्ये अशा ठिकाणी आहेत. आणि त्यामुळे जर इराणने हल्ला केला, अर्थात इराण आणि लंडन म्हणजे इराणचं उत्तर टोक आणि ब्रिटन यांच्यातलं अंतर 4000 किलोमीटरपेक्षा बरंच जास्त आहे. इराणनी आत्ता 2 क्षेपणास्त्र 4000 किलोमीटरपर्यंत त्या रेंजमध्ये त्यांनी दोन्ही क्षेपणास्त्र वाया गेली, काही त्याचा उपयोग झाला नाही. पण आपण तेवढ्या लांब क्षेपणास्त्र फेकू शकतो, सोडू शकतो हे इराणनी दाखवलं. आणि त्यामुळे युरोपमधल्या अनेक भागांवर इराण हल्ला करू शकेल याचा युरोपने काही विचार केला आहे का? हा एका प्रकारे युरोपला इशारा देण्याचा प्रयत्न होता की बघा तुम्ही अमेरिकेच्या आघाडीत सहभागी होऊ नका, झालात तर आम्ही तुमच्या विरुद्ध हल्ला करू. आता ती धमकी किती प्रभावी ठरते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. 48 तासानंतर ट्रम्प काय करतात आणि ट्रम्पनी जर हल्ला केला तर इराण काय करतं त्याच्यावर या युद्धाचं भवितव्य आता अवलंबून आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.